नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे। तर इथे मी या पद्धतीने मापे घेतलेली आहेत। पहा, उंची आहे 14 आणि छाती आपली 35 आहे, कंबर आहे 29, पुढचा गळा 5.5 इंच आहे, तर बाही 4 इंच आहे, दंडघेर आहे 6.5 इंच, तर छाती 35 इंच आहे। त्यानुसार आपण इथं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहे। जी मागची पट्टी लिहिलेली आहे इथे जी आपण पट्टी घेतो ती आहे 3.25 इंच। तर इथे पहा, आपला गळा जो आहे तो डीप आहे, तर इथे त्यानुसार आपल्याला सर्व मार्किंग करायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे उंची। तर इथं पहा, उंची आहे 14 + 1 15 इंचावरती मी अशा पद्धतीने पेपर पूर्णपणे कटिंग करून घेतलेला आहे। आता शोल्डर 35 साईजसाठी मी 5.25 इंच शोल्डर घेणार आहे। अजून एकदा असंच 5.25 इंच घेतलेलं आहे मी मार्किंग। इथून घेणार आहे मी 5.25 इंच। मुंडा घेर आहे आपला 7.25, तर तो 7.25 इंच भरतोय का हे सुद्धा आपण चेक करायचंय आणि मग मुंडा फिक्स करायचंय। इथं आता आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊ। हुक जे आहेत ते फ्रंट पार्टला आहेत। आता आपण हा बॅक पार्ट कटिंग करतोय। तर इथे मी छातीचा चौथा भाग 8.25 इंच घेतलेला आहे, पहा इथं बरोबर, आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचंय। तर हे इथं आलं पहा। कंबर 29 इंच आहे, कंबर आहे 29 इंच, तर त्यानुसार आपण इथं कमरेचा चौथा भाग 7.25 इंच, त्यामध्ये 1 इंच आपण टक्स साठी घेतो, तर हे 8.25 इंचावरती मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे। तर हे आता जोडून घेऊया आधी। इथे मुंड्याला आकार देणार आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी इथं पूर्ण मुंडाची उंची जी आहे त्याचा असा सेंटर करायचा, इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि इथून घ्यायचं आहे 1.1, आणि जसं की आपण हे नेहमी 1.25 इंच असं सरळ येतो त्या पद्धतीने येऊन इथे आता इथे 1.25 इंच 0.75 असं आतमध्ये यायचं आकार देण्यासाठी, आणि या पद्धतीने आकार द्यायचे। तर इथे मी मुंड्याला आकार दिल्यानंतर मुंडा मोजून घेणार आहे। तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून हा घेर जो आहे तो किती भरतोय हे पाहणार आहे। तर पहा, 8 ला 1 पॉईंट कमी, म्हणजे 7.25 टन वरती एकच पॉईंट भरलेला आहे, म्हणजे हा जो मुंडा घेर आहे तो बरोबर आहे। 7.25 ऐवजी 8 इंच भरला तरी काही टेन्शन घेण्याचं कारण नाही। तर या इथे एकदम परफेक्ट असं इथं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता इथे मी गळ्याची रुंदी जी आहे 2.25 इंच घेणार आहे। सव्वा 3 इंच इथं मला पट्टी ठेवायची कमरेच्या इथे गळ्याजवळ, तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मी प्लस करून 4.25 इंच घेतलेलं आहे। इथून मी 2.5 इंच घेतलं आणि असं हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। इथे 1.5 इंच डाऊन करायचं, तिथे तुम्हाला हवा तो तुम्ही गळा ड्रॉ करू शकता। असं सेंटर केलं मी, इकडे अर्धा इंच टक्स, इकडे अर्धा इंच टक्स, इथून मी अर्धा इंच वरती गेले आणि अशा पद्धतीने हे कट करायचं। तर हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। तर हा मी पूर्ण कट करून घेते। तर इथे मी पूर्ण बॅक पार्ट अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे।
तर याच्यावरती मी मार्किंग करून घेते. 35 चेस्ट, 29 इंच आपले वेस्ट आहे आणि इथे 7.25 इंच मुंडा आहे. शोल्डर घेतलेला आहे 5.25 आणि मुंडा घेतलेला आहे 5.25. तर या पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, घेऊन ठेवलं. आता मला बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे. तर फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी या पद्धतीने मी एक दुसरा पेपर घेतला आहे. फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी आता इथे आपण उंची घेणार आहे. तर उंची कशी वाढवायची आहे पहा. आपली रेडी उंची किती आहे 14, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस केलं पाठीमागील भागामध्ये. अजून 1 इंच प्लस करून आपल्याला 16 इंचावरती या इथे उंची घ्यायची. उंची घेतल्यानंतर हुकाय पट्टीसाठी आधी मार्जिन देऊन घ्यायचं आणि नंतरच मग आपण शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. हुकाय पट्टीचं आपण मार्किंग केलेलं आहे. आता शोल्डर टाकूया 5.25. अजून एकदा असंच 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. मुंड्याची जी उंची आपण सेम घेतलेली आहे तीच घ्यायची 5.25 आणि एक लाईन ओढून घेऊया. आता इथे 8.25 इंच छातीचा चौथा भाग. तर हे हुकाय पट्टीचं मार्जिन जे आहे ते सोडून इथे 8.25 इंच घेतलेलं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, कारण 35 चेस्ट आहे. आता हे एक्स्ट्रा इथं थोडंसं आपल्याला पेपर जो आहे तो घ्यायचा आहे, कारण आपण इथे आर्महोलमध्ये जो टक्स देणार आहे त्यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्रा लागणार आहे, त्यासाठी घ्यायचं. तर इथे सेंटर करून घेऊ. आता आपण फक्त फ्रंट पार्टचा आकार देणार आहे. तर इथून मी सेंटर करून घेणार आहे. इथे आला सेंटर, 1/2 इंच मी आतमध्ये आले. या पद्धतीने आणि या कोपऱ्यातून 1/2 इंच घेणार आहे, 0.75. पहा इथं हा आकार घेतला. आता इथे डाऊन नाही करायचं. डाऊन आपण पाठीमागच्या मुंड्यामध्ये केले ना ते नंतर डाऊन करायचं, कारण इथे आपल्याला नवीन मुंडा तयार करायचा असतो. ठीक आहे. या पद्धतीनं खूप सुंदर असा आपला इथं मुंड्याला आकार दिलेला आहे. आता 2.25 इंच गळ्याची जी रुंदी घेतलेली होती ती घेतली. इथं डाऊन करायचं आधी या पद्धतीने आणि याच्यानंतर गळा घ्यायचा आहे. गळा आपला आहे 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून घ्यायचं आहे 2.5 इंच आणि इथं मी हे आकार दिले. आकार दिल्यानंतर गळ्याला आकार द्यायचा. थोडासा वरून देते मी आकार, हा कॅन्सल केला पहा या पद्धतीने. आता हा टक्स पॉईंट टाकायचा आहे. तर अप्पर चेस्ट आपली 35 आहे आणि फुल बस्ट जी आहे ती 36 आहे. तर 36 नुसार आपल्याला या इथे मार्किंग करायचं आहे टक्स पॉईंटचं. तर फुल बस्ट 36 आहे, त्याचा चौथा भाग 9, त्यामध्ये 1 इंच प्लस केल्यानंतर 10 इंच होत आहे. तर बरोबर 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. सरळ लाईन ओढून घेतली. आता इथे सुद्धा छातीचा 10वा भाग, मग फुल बस्टाचा 10वा भाग करायचा. याच्यामध्ये 1 पॉईंट द्यायचा म्हणजे छातीचा 10वा भाग निघतो. 3.5 आणि वरती 1 पॉईंट अशा पद्धतीने इथे मी घेतलेलं आहे. तेच माप आपण इथे घ्यायचं. एक सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे 1/2 इंच वरती येऊन हे कटिंग करायचं आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. आता इथे हा जो पॉईंट आहे इथून आपण मग आकार द्यायला सुरुवात करू. तर इथे टोटल मी 1 इंचाचा टक्स घेणार आहे. इकडे 1/2 इंच
पहा हा अर्धा इंचाचा टक्स आहे आणि इथे हा अर्धा इंच. ही लाईन या पद्धतीने, किंवा डायरेक्ट तुम्ही असा 1 इंचाचा टक्स जरी घेतला तरी चालणार आहे. आता इथे मी जो पफ आहे तो 2.5 इंचाचा तयार करणार आहे. तर त्यासाठी इथून तुम्हाला असं आडव्या सेने दाखवते. इथून घेतलं मी 0.75, एक लाईन ओढून घेते इथून. आणि इथून मी 2.5 इंचाचा टक्स म्हटलं त्या पद्धतीने पहा, इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. एक सरळ लाईन ओढली, एक अशी तिरकी लाईन ओढून घ्या. ओढल्यानंतर हे जे मेजरमेंट आहे किती आहे, 6 इंच. तर हे सुद्धा 6 इंच आलं पाहिजे. तर पहा इथे 6 इंच येते. तर इथून मी अजून एकदा चेक करते, 6 इंच आहे. तर हे सुद्धा 6 इंच. हा थोडंसं एक पॉईंट अजून वरती आलं. तर या लाईनचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे. सेंटर हा एक भाग आहे, याचा सेंटर हा एक भाग आहे, याचा असा सेंटर. आता हा भाग जो आहे अर्धा इंच, इथे थोडासा 3 लाईन घ्या आणि इथे हा पाव इंच घ्या. आणि आकार देताना या पद्धतीने द्या. ज्यांच्याकडे फ्रेंच कर्व नाही त्यांनी पहा या पद्धतीने प्रिन्सेसला आकार द्यायचे आहेत. खूप सुंदर असे प्रिन्सेसचे आकार जे आहेत ते आपले तयार होतात. आता इथून थोडंसं असं वरती जाऊन हा आकार इथे जोडून घ्यायचा. एकदम छान असा हा प्रिन्सेसचा आकार तयार होतो. पहा इथून मी असं तयार केलं. तर हातानेच आपण प्रिन्सेसचे आकार सुद्धा एकदम सुंदर असे देऊ शकतो. जे नवीन शिकणारे असतात पहा, त्यांच्याकडे फ्रेंच कर्व लगेच नसतो, तर त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे. तर इथून हा टक्स किती आलेला आहे, 6ला 1 पॉईंट कमी आहे. तर हा सुद्धा आपल्याला 6ला 1 पॉईंट कमी असाच घ्यायचा आहे. तर इथे मी हा एवढा वाढवून घेतला. पहा जेवढा हा आहे तेवढाच हा घेतला. इथून परत एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे आपल्याला हा अर्धा इंच डाऊन करायचा आहे. तुम्ही मोजून सुद्धा करू शकता. तर पहा मी तुम्हाला मोजूनच दाखवते. पहा बरोबर अर्धा इंच आलेला आहे. आणि एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची. ओढल्यानंतर इथे या पद्धतीने आकार द्यायचे. आता हा आकार जो आहे तो तुम्ही पहा असा दुमडून सुद्धा पाहू शकता मॅच होतोय का. तर इथे पहा हा आकार मॅच होत नाही, तर इथून पहा थोडासा खाली घ्यायचा. ठीक आहे, पहा मी थोडासा असा वरती घेतलेला, तर तो मॅच नाही झाला तर या पद्धतीने असा घ्यायचा. असं हे चेक करायचं, मुंड्याचा आपला आकार बरोबर येतोय का हे पाहायचं आहे. ठीक आहे. आता इथे हे जे अंतर आहे, आता इथून हे आपण असं छातीचं मेजरमेंट घेतो. तर पहा इथून आपण मेजरमेंट घेणार आहे चेस्टचं या लाईनवरती. मग हे अंतर जे आहे ते किती भरतंय हे पाहूया. 1.25 इंच. तर याच्या पुढे आता इथून छातीचा चौथा भाग 8.25, 1.5 इंच मार्जिन. आता हे जे कट होऊन निघणार आहे ते आता इथे आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे, 0.75. तर पहा यासाठी मी सांगितलं की इथे आपल्याला या पद्धतीने थोडं एक्स्ट्रा पेपर, हे जे आपण इथं कट करणार आहे ते इथं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कमरेचं मेजरमेंट टाकू 7.25 इंच. तर हुकायपट्टीचं मार्जिन सोडून 7.25, 2.5 इंचाचा टक्स आणि इथे 1.5 इंच मार्जिन. आता इथे आपल्याला पेपर थोडा कमी पडते, तर आपण ते
पहा इथे 1 पाव इंचच कमी पडतोय पहा, 1 पाव इंच. तर सध्या आपण इथे घेऊ, नंतर वाढवू ते. तर हे मी सरळ लाईन ओढून घेतली या पद्धतीने. आता हा भाग आणि हा भाग आपल्याला चेक करायचा आहे. इथे हा 6 इंचाचा पॉईंट आला. आता इथे मी बॅक पार्ट घेतला, बॅक पार्ट इथे असा मी ठेवणार आहे आणि या पद्धतीने हा बॅक पार्ट आला इथे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट ठेवायचा असतो आपल्याला. आता इथे एवढं कसं कट होऊन येणार, तर पहा हे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते. परत हा भाग आपण अर्धा इंच काय करतो, कट करून काढतो. तर इथून पहा हे बरोबर अर्धा इंच. यामुळे हा भाग एवढा आपला कट होऊन निघणार आहे. तर हा इथून असा जोडून घ्यायचा. या पद्धतीने मी प्रिन्सेस आपला हा ड्राफ्टिंग जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. तर आता हे कटिंग करून घेऊया. तर इथे आता आपल्याला हे पाव इंच वाढवायचंच आहे, तर ते आपण नंतर वाढवू. हा आपला पुढचा पार्ट आहे. आता इथे हा आपला दुसरा पार्ट होतोय. थोडा मोठा व्हिडिओ होतो, परंतु एकदम परफेक्ट असे मी तुम्हाला इथं आकार द्यायला शिकवलेले आहेत. इथे जर समजत नसेल तर या पद्धतीने पाहू शकता. किती सुंदर असे आकार आपले आलेले आहेत. इथे या पद्धतीने ठेवून आर्महोल सुद्धा चेक करायचा असतो आपण किती घेतलेला. आता इथे आपलं स्टिचिंगसाठी मार्जिन आपण अजून घेणार आहे. ठीक आहे, तर पहा बरोबर 5.5 इंच आपण जो मुंडा घेतलेला होता तोच इथं फ्रंट पार्टचा मुंडा सुद्धा भरलेला आहे. अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 35 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते दाखवलेलं आहे. बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. तर इथे तुम्हाला मी जे काही टिप्स सांगितल्या त्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.